Hello friends, today we are going to learn a new topic 2.4 exquisites, that means skit. मराठीमध्ये एक सबबी एक उपवास. So look at the page number 40, warming up. Chit chat. There are 5 questions in chit chat. Form a group and chat among the following. खरं तर आपल्याला ग्रुप करायला सांगितले आहेत, परंतु आपण या ठिकाणी तुम्ही शाळेमध्ये नसल्यामुळे ग्रुप करता येत नाही. ठीक आहे, तर आपण फक्त क्वेश्चन पाहूया. नंबर 1, डू यू कम टू स्कूल ऑन टाइम एव्हरी डे? मला प्रश्न केला की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दररोज शाळेमध्ये वेळेत येता? ऑन टाइम म्हणजे वेळेवर. येस, तुम्ही म्हणा यस आय कम टू स्कूल ऑन टाइम. आम्ही शाळेमध्ये दररोज, मी वेळेत त्या ठिकाणी दररोज शाळेमध्ये येतो. सेकंड, व्हॉट डू यू फील व्हेन यू आर लेट? जर तुम्ही उशिरा आला तर तुम्हाला काय वाटतं? साहजिक तुम्हाला भीती वाटणार आहे, ठीक आहे ना? फिअर और फ्रायटन? आय फील व्हेरी फ्रायटन और फिअर. व्हॉट ॲक्शन इज टेकन इन स्कूल ऑन अ लेट कमर्स? शाळा मग असं जर समजा तुम्ही उशिरा आला तर काय त्या ठिकाणी तुमच्यावरती ॲक्शन घेते? तर तुम्ही म्हणत असता साहजिकच आवर फिजिकल टीचर, म्हणजे शारीरिक शिक्षण, आस्क टू राउंड द ग्राउंड. त्या ठिकाणी ग्राउंडला मला वेळी म्हणतात किंवा ऑर द क्लास टीचर आस्क गो आउटसाइड ऑफ द क्लास अँड स्टँड आउटसाइड पण होल पिरियड, हे संपूर्ण तास त्या ठिकाणी बाहेर थांबायला सांगतात. नेक्स्ट वन, डू यू गिव्ह एक्सक्यूजेस फॉर एनी लेट कमिंग? आर दे ट्रू ऑर फेक? हे तुम्हाला येस और नो? दोन्ही प्रश्न. यस, डू यू गिव्ह एक्सक्यूजेस फॉर एनी लेट कमिंग? आर दे ट्रू ऑर फेक? यस, ठीक आहे. आणि व्हाय इज द पंक्च्युअलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ? पंक्च्युअलिटी म्हणजे वक्तशीरपणा, आणि हा आपल्या जीवनातील खरोखरच हा महत्त्वाचा का आहे? तर साहजिकच आपल्याला जर अशा प्रकारे जर वक्तशीरपणा असेल तर साहजिकच आपल्या जीवनाला चांगलं वळण लागतं, नाही की नाही? ठीक आहे, बघूया आपण त्याच्याकडे पुढं. एन्जॉय द लेक्स जोक्स. एन्जॉय द जोक्स. आपण जरा जोक्स जे एक थोडंसं गंमत. वन, अ टीचर सेज as if, why are you crawling into the class? शिक्षक आहेत, काय म्हणतात की आसिफ नावाचे विद्यार्थी आहेत, तर म्हणतात की आसिफ, why are you crawling into the class? अरे वर्गामध्ये तू का रांगत येत आहेस? आसिफ says, I am sorry teacher, but yesterday you warned me not to walk into the class late. So, sir, मॅडम और सर, त्या ठिकाणी जर सर असतील तर सर, मॅडम असेल तर मॅडम. आय एम सॉरी मॅडम और सर, बट yesterday you warned me not to walk into the class late. So, तर कालच त्या ठिकाणी मला तुम्ही ताकीद दिली होती की काय, शाळेमध्ये तू उशिरा चालत येऊ नकोस. सो आय एम क्राउलिंग इन द क्लास. म्हणजे म्हणूनच मी काय करतोय, थोडक्यात त्यांनी सो म्हणून कॅरियर दिले, त्या ठिकाणी जागा भरलेली नाही, तिथं असणार आहे सो आय एम क्राउलिंग इन टू द क्लास. म्हणजे तुम्ही काल ताकीद दिली उशिरा आल्यानंतर चालत येऊ नकोस, ठीक आहे ना, म्हणून मी रांगत येतोय. ओके, हा विनोद. सेकंड, दी टीचर शर्वरी, यू आर रेग्युलरली लेट टू स्कूल. डोंट यू फील ashamed?
Why do you come to school do so late? बघा शर्वरी नावाची मुलगी आहे. ते शर्वरीला सर म्हणतात की मॅडम म्हणतात काय पुरा आपण मॅडम म्हणलेले शर्वरी त्याच्यामुळं शर्वरी यू आर रेग्युलरली लेट टू स्कूल डोंट यू फील अशंक अशंका अर्थ काय लाज वाटते. अगं तू दररोज नेहमीच त्या ठिकाणी तू शाळेमध्ये उशिरा येतेस तुला लाज वगैरे वाटत नाही का? Why do you come to school so late? का बरं त्या ठिकाणी दररोज तू शाळेत उशिरा येतेस शर्वरी? I am sorry madam, but on my way to school there is a road sign that says go slow, and ma'am you have instructed us to always follow that road signs they say. तर शर्वरीने उत्तर दिलं मॅडमला उशिरा काय येण्याचं. तर मॅडम मला माफ करा अगोदरच, कारण का ऑन माय वे टू स्कूल शाळेच्या माझ्या येण्याच्या मार्गामध्ये देर इज अ रोड साईन, एक तर रस्त्यावरती एक चिन्हाचं ते काय बोर्ड आहे. रोडच्या नियमात चिन्हाचं रस्त्यावरती बोर्ड असतात रोडवरती आहे की नाही. आणि त्या रस्त्यावरती तो चिन्हांकित बोर्ड काय सांगतोय तक्ता की गो स्लो सावकाश जा. आणि मॅम आणि म्हणून मॅडम की यू हॅव इन्स्ट्रक्टेड तुम्ही आम्हाला सूचना दिलेली आहे काय टू ऑलवेज फॉलो दॅट रोड साईन से. आणि त्या रोडवरती जे काय बोर्डवरती ती काय सूचना दिलेल्या आहेत त्याचा युद्ध काय तुम्ही केला पाहिजे, योग्य असं अनुकरण केलं पाहिजे असं तुम्ही आम्हाला ताकीद दिलेलं आहे. ठीक आहे म्हणजे गो स्लो म्हणजे सावकाश जा आणि म्हणून काय केले थोडक्यात सावकाश आलेले आहे. अशा प्रकारे दोन विरोध त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचं तुम्ही अजून तुमच्याकडे काही विरोध असतील तर तुम्ही त्या वहीमध्ये लिहा. कॅन यू अंडरलाईन द वर्ड्स इन जोक दॅट वेअर यूज अँड एक्सपिरियन्स फॉर लेट कमिंग. ठीक आहे ते तुम्ही लिहा फक्त. नाव डिस्कस विदिन अ ग्रुप अँड शेअर some simple jokes about teachers and students. Try to write one or two such jokes in your own words in the above form. मी इथं सांगितलं की तुम्ही तुमच्या वहीमध्ये अशा प्रकारे तुम्हाला जर जोक येत असतील तर तुम्ही लिहा. सेकंड रिपोर्टेड स्पीच. बघा हे आपल्याला ग्रामर तुझं उपयोगाचं आहे. रिपोर्टेड स्पीच रिपोर्टेड स्पीच प्रत्यक्ष कथन. स्पीच और डायलॉग्स कॅन बी रिपोर्टेड इन टू वेज, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. बघा रिपोर्टेड स्पीच हे जे कथन आहे प्रत्यक्ष कथन हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा दोन पद्धतीनं लिहिलं जातं. व्हेन एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ अ स्पीकर आर रिपोर्टेड. जेव्हा प्रत्यक्ष शब्द असतात बोलणाऱ्याचे त्याला म्हणतात ते रिपोर्टेड. वी कॉल इट डायरेक्ट स्पीच. आणि रिपोर्टेड इट इज ऑल्सो कॉल्ड एज डायरेक्ट स्पीच प्रत्यक्ष कथन. आणि व्हेन एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर आर नॉट रिपोर्टेड. आणि जेव्हा ते प्रत्यक्ष नसतात बट जस्ट इट्स कंटेंट्स वी कॉल इट इनडायरेक्ट स्पीच. आणि इथं आपण अप्रत्यक्ष कथन त्या ठिकाणी म्हणतो त्याला. म्हणजे अप्रत्यक्ष म्हणजे त्या ठिकाणी बोलणाऱ्याचा जो कोण आहे त्याचा आपण अप्रत्यक्ष लिहितो त्याला म्हणतो आपण अप्रत्यक्ष कथन. फॉर एक्झाम्पल बघा डायरेक्ट स्पीच. बघा आपण इथं डायरेक्ट स्पीच. Amar said, I shall come to meet you tomorrow. Comma,
आणि संकेत. आणि इथं अवतरण चिन्ह कम्प्लीट केले. दिसतंय का सर्वांना ते? हा ते दिसतंय बघ. अमर से I shall come to meet you tomorrow. संकेत. हे झालं डायरेक्ट म्हणजे या अमर इज अ रिपोर्टेड सब्जेक्ट अँड सेड इज अ रिपोर्टेड वर्ब. म्हणजे हा बोलणारा आणि कोणत्या म्हणजे बोलणार कुठल्या काळात आहे ते रिपोर्टेड वर्ब. अँड आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो संकेत इट इज अ डायरेक्ट स्पीच. आता आपण काय करूया इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच ते कसं बघा. अमर said told sorry Amar said told संकेत that he would go to meet him the next day. पहा याचं डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच कसं केले बघा की अमर सेड कॉमा इन डबल इनवर्टेड कॉमा आय शॅल कम टू मीट. बघा हे इथं कॉमा केला सेट करा आणि हे डबल इनवर्टेड कॉमा म्हणजे डबल दुहेरी अवतरण चिन्ह. आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो संकेत. म्हणजे तो संकेतला म्हणतोय की आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो. मी तुला उद्या भेटेल. भविष्यकाळ आहे पण. आणि अमर टोल्ड अमर काय म्हणतो संकेत आहे बाहेर तो आतला संकेत बाहेर घेतलेला आहे आणि काय केलेलं आहे तर दॅट ही वुड गो टू मीट हिम द नेक्स्ट डे. म्हणजे बदल काय केलं बघा पुढे काय सांगितलेलं आहे यांनी. नोट डाऊन द चेंजेस यू ऑब्झर्व इन द डायरेक्ट स्पीच. आता या ठिकाणी चार गोष्टी करायच्या आहेत. त्या इथं the changes note down the changes you observe in the indirect speech. म्हणजे प्रत्यक्ष कथनाचं अप्रत्यक्ष कथनामध्ये काय नक्की बदल केलेला आहे तर आपल्याला म्हणतो प्रश्न कळतो आहे की पहिला चेंजिंग इन reported speech reported verb म्हणजे काय केलं आपण तर या सेड बदललेलं आहे. रिपोर्टेड वर्ब सेड टू टोल्ड. काय केलं बघा या ठिकाणी हा रिपोर्टेड बघा तुम्हाला सांगितलं हा रिपोर्टेड सब्जेक्ट हा रिपोर्टेड वर्ब आहे. तर आपण आम्हाला तो स्पीकर तसाच ठेवलेला आहे. फक्त जर अप्रत्यक्ष कथन करताना काय केलं जातं तर रिपोर्टेड वर्ब बदलला जातो. म्हणून चेंजिंग इन रिपोर्टेड वर्ब सेड टू टोल्ड म्हणजे सेड टू च्या ऐवजी काय केलंय तर टोल्ड त्या ठिकाणी यूज केलेलं आहे. बरोबर आहे. टोल्ड इन प्लेस ऑफ सेड. तर टोल्ड काय केलेलं आहे त्या सेडच्या ठिकाणी तिकडे लिहिलेलं आहे. कळतंय. सेकंड काय बघा या ठिकाणी हे अवतरण चिन्ह काढून टाकलेलं आहे. ठीक आहे ना. रिमूव्ह द कॉमा अँड डबल कॉमा हे सुद्धा म्हणू शकतो आपण. रिमूव्ह द कॉमा ॲज वेल ॲज डबल इनवर्टेड कॉमास. आणि दुसरं या ठिकाणी दॅट इथे यूज केलेले. कनेक्टिंग कंजक्शन
करेक्टिव्ह कंजक्शन दॅट. बघा या ठिकाणी काय केलेले, तर हा दॅट आहे तो कंजक्शन आहे, म्हणजे जोड शब्द आहे. कंजक्शनला काय म्हणतात आपण मराठीमध्ये, जोड शब्द. इथे कॉन्सेप्ट ठेवू शकतो आपण, जोड शब्द वापरलेला आहे का नाही. कुठला, तर दॅट. करेक्टिव्ह जोडणे, करेक्टिव्ह कंजक्शन जोड शब्द कुठला जोडलेला आहे, दॅट. आणि थर्ड वन, चेंज इन टेन्स. या ठिकाणी काय केलंय, काळ पण बदललेला आहे. आपण शालचं काय करायचं, आयचं, आय हा सब्जेक्ट बदलला आहे, पुन्हा अमर स्पीकर आहे त्याच्यानुसार काय केला, ही केलेलं आहे. आणि शालचं काय, शाल आणि होईल वाक्यातल्या प्रत्यक्ष कथनामध्ये जर शाल होईल असेल तर वुड केला जातो, आणि मग तर काळ बदललेला आहे. चेंज इन टेन्स, प्रेझेंट, प्रेझेंट इनटू पास्ट. कारण का, तर हा सेट अकॉर्डिंग टू द रिपोर्टेड वर्ब. चेंज इन टेन्स, प्रेझेंट इनटू पास्ट टेन्स, म्हणजे काळामध्ये बदल केलेला आहे. वर्तमान काळातून काय केलं, पास्ट मध्ये रूपांतर केलेलं आहे, पण अकॉर्डिंग टू द रिपोर्टेड वर्ब, म्हणजे बाहेरील क्रियापद हे भूतकाळातील असल्यामुळं बाहेरच्या क्रियापद भूतकाळामुळे काय केले, आतमध्ये प्रत्यक्ष कथनामध्ये प्रत्यक्ष कथनाचं अप्रत्यक्ष कथन करताना, म्हणजे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय केले, काळामध्ये बदल केलेला आहे. कधी, जर बाहेरचं क्रियापद भूतकाळातलं आहे म्हणून. आणि फोर्थ वन, चौथा, हा चेंज ऑफ वर्ड शोइंग टाइम. चेंज ऑफ वर्ड ऑफ शोइंग टाइम. इथं कुठला बघायला केलेलं आहे, तर टुमॉरो, टुमॉरो काय केलेलं आहे, द नेक्स्ट डे आहे की नाही. टुमॉरो, TOMORROW, टू म्हणजे त्याचं काय, या टुमॉरोच्या ऐवजी द नेक्स्ट डे, सॉरी द नेक्स्ट डे. दिसते का सर्वांना तुमच्या याच्यामध्ये, द नेक्स्ट डे. हा, द नेक्स्ट डे, द नेक्स्ट डे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ते संपलेलं आहे. तर प्रत्यक्ष आपण एक्सक्युजेस स्किट जे काय विरोध आहे तो आपण काय करूया, प्रजासनाला पाहूया. ठीक आहे.